आता आवाज ऐकायला येतोय का तुम्हाला? नाही येत? पहिलेच बसून आहे आवाज. येते फोन लावा फोन. ते पडलं ना, दुःखाला कारणीभूत आहेत. कशाला? दुःखाला कारणीभूत आहे. ज्याला तुम्ही सुख समजता नाही का, त्यामध्ये सर्व दुःख आहे नाही का. आणि हे दुःखानं वेढलेला सर्व संसार आहे. आणि यामध्ये सुख बघताय तुम्ही, सुख मिळेल का तुम्हाला? हे सर्वचा सर्व दुःखानं भरलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही सुखासाठी करशी तळमळ. सुख आहे तुम्हाला, सुखासाठी करशी तळमळ. तरी तू पंढरीशी जाय एक अवकाश तू सुखरूप होशी. जन्म जन्मचे दुःख विसरसी. तिथं आहे ना, सुख आहे संसारामध्ये. पण संसारातून जेव्हा परमार्थात जाईल तेव्हा सुख आहे. आणि जोपर्यंत संसारामध्येच आहे नाही का, तोपर्यंत सुख नाही. सुख नाही कुठे आली या संसारात. या संसारामध्ये सुख कुठेच नाही. का? काय इकडून तिकडून तुम्हाला इंगळ डंक मारत आहे नाही का. इंगळीने तुम्हाला इकडून तिकडून डंक मारत आहे. तर संसारात सुख शोधायचं असेल तर परमार्थात मंदिरात जायचं, शिवजीच्या मंदिरात जायचं. तिथं सुख आहे. एकांतामध्ये जा, त्याच्यामध्ये सुख आहे. पण तुम्हाला त्याच्यात दिसत नाही. तुम्हाला नुसतं घर आणि आपले मुलं बाळ, घर आणि मुलं बाळ, त्याला तर देव दिसणारच नाही, कालही भेटणार नाही. विठ्ठल विठ्ठल काला का भेटणार नाही? कारण काल्यासाठी देव इथे येतात. काल्याची आसे त्याच्यासाठी इथं मासे होऊन यावं लागलं. आपण तर माणसं होऊन आहो. आपण माणसं होऊन आहो ना. आपण मासे आहो का? त्यांना मासे व्हावं लागतं. आपण तर व्यक्ती आहो, मनुष्य आहो. आपला अधिकार आहे, त्यांचा अधिकार नाही म्हणून मासे म्हणून येतात. अधिकार असताना सुद्धा नाही का, काला घेण्यासाठी आपला इथं अधिकार असताना आपण विसरून गेलो. तुकोबा महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, काल्याच्या बाबतीत पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, Hey,
आहे